निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नाथ देवी मला माफ करा देवी, देवी मी चुकले, परत नाही करणार देवी। भानामती, काय झालं? हा प्रकार काय आहे? देवी देवी मी चुकले, परत नाही असे करणार, पर मला ते काळ्या कोठडीत टाकू नका देवी। मैनावती, तुम्ही या स्त्रियांशी असं का वागत आहात? श्रीनाथ, अहो ही नाटकं करते आहे। हो, परंतु त्यांचं म्हणणं काय आहे? ती याआधी इथे आली आहे। मी सांगते, आधी तुम्ही उठून उभे राहा। कोणीतरी यांना पाणी द्या। आता आपण सगळे आत जाऊयात, मग बोलूयात। देवी, राजसभेचे कार्य सुरू करण्याची अनुमती आहे। भानामती आणि तिची सखी तुम्हाला देवींसमोर येण्याची आज्ञा आहे।
मुख्य म्हणजे मी या राजसभेत आलो आहे ते तुमच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करायला नाही. खरं तर मी इथे असण्याचं काही कारण नाही. परंतु सगळ्यांना समान न्याय मिळावा, कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून मी आलो आहे. तुझा पक्ष मांडण्याची संधी तुला देत आहोत. बोल. हे देवी, हे श्रीनाथ, माझी आपली भोळी भाबडी भक्ती आहे. मला बी वाटतं श्रीनाथांची सेवा करावी. त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. बरं, मग पुढे? मी लई येळेला आलो, पण मला भेटूच दिलं नाही यांनी. मी रडत रडत माघारी जायची. या बाया तर मला घालून पाडून बोलायच्या. मला हाकलून लावलं यांनी. मैना होती, हे मी काय ऐकतो आहे? तिने तिचे मत मांडले आहे. याचा अर्थ हे सत्य आहे असं होत नाही. या रोहिणीनं हल्ल्याला तिघानं आम्हास निद्दार यायला बाहेर काढलं. रोहिणी, हे खरं आहे? माझ्या आदेशावरून त्यांनी तिला बाहेर काढलं. त्यात त्यांची काही चूक नाही. परंतु हा तर अन्याय झाला ना. तिच्या हेतूविषयी मला शंका आहे, कारण तिचा भूतकाळ मी चांगलाच जाणते. नाग, मला दुसरं काय बी नको, फक्त माझ्या घराच्या उमऱ्याला तुमचे पाय लागू द्या. तुझी श्रद्धा आहे, भक्ती आहे, तर मी निश्चित येईल.
मैनावती, तू एवढं का रागवली आहेस? जी मुळात खोटी आहे, जिने वेळोवेळी मला त्रास दिलाय, जी माझी विरोधक आहे, तुम्ही तिच्या बाजूने उभे राहिलात. मैनावती, तू साम्राज्ञी आहेस असा विचार करू नकोस की ती तुझी शत्रू आहे. मग मी तिला का सहन करू? मला नाही जमणार. हे बघ, या स्त्री राज्यामध्ये माझ्या रूपाने एकमेव पुरुष आला, त्यामुळे सगळ्या स्त्रियांना हा आनंदच होईल असं कसं? काहींना द्वेष मत्सर हा होणारच. अखेर मनुष्य स्वभाव आहे तो. ती कटकारस्थान करतीये, माझ्या विरोधात षडयंत्र रचतीये. मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला काहीही होऊ देणार नाही. मला शस्त्र चालवता येतं, त्याची काळजी नाहीये मला. मग तू एवढी अस्वस्थ का आहेस? तुम्हाला ती माझ्यापासून हिरावून घेतीये. मैनावती, तसं काहीही होणार नाही. कसं नाही होणार? तुम्ही तिच्याकडे जायला होकार दिलाय. परंतु ती मला हिरावून घेऊन जाऊ शकेल का? हो, तुम्ही तिला आता पाहता आहात. ती अनेक तंत्रविद्या करत असते, त्याचा दुरुपयोग याआधी तिने केला आहे. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मला तुमच्यावर विश्वास आहे हो, परंतु या स्त्री राज्यातल्या काही स्त्रियांवर नाही. मैनावती, शांत हो बरं. तू विचार करतेस तसं काहीही होणार नाही. काळजी करू नकोस. काळजी करू नको? कशी काळजी करू नको? तुम्ही तिच्या घरी जाणार आहात. माझ्या दृष्टीने ती केवळ एक व्यक्ती आहे, परंतु तिच्यासाठी तुम्ही केवळ एक पुरुष आहात. मैनावती, मी तुला कसं समजावून सांगू? मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही कोणत्याही स्त्रीकडे जाणार नाही आहात. त्या भानामतीकडे तर अजिबात नाही. भानामती, मानलं बाई तुला. जरा बी टसकमस झाली नाही सा तू. आता नाच समोर असल्यावर काय सुचते होय? गो बया, लईच धाडस आहे हो तुझा. मैनावतीला लईच राग आला का ग? काय सांगू तुला, नुसता तीळ पापड झाला होता बघ तिचा. मी तर बघितलंच नाही तिच्याकडे.
मी आता नाथांकडेच बघत होते. भानावती, पण मला हे समजलं नाही की मच्छिंद्रनाथ तुझ्याच बाजूने बोलत होते. हे कसं काय ग? जा बाई, मी नाही सांगणार. मला लाज वाटते. भानामती, इथून बाहेर पडलं ना की समड्यासनी सांगून टाकायचं की नाथ भानामतीच्या घरला येणार आहेत. मग बघ अशी वाऱ्यासारखी बातमी पसरते समधीकडे. अरे देवा, त्यांना विचारायचंच राहिलं की काय ग? अगं हेच की त्यासनी काय आवडतं काय नाही हे वय ग. माझ्या बी ध्यानात नाही आलं बघा. जाऊन विचारू का? कुणाला ग? नाथांना? नाही ग, त्या मैनावती देवींना. काय झालं? तुम्ही शांत आहात? काही बोलत का नाही आहात? मी काहीतरी म्हणालीये. मैनावती, मी शब्द दिला आहे आणि मला माझा शब्द पाळावाच लागेल. याचा अर्थ तुम्ही त्या स्त्रीकडे जाणार? होय. देवी, श्रीनाथ कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. देवी, भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण आणि श्रीनाथ भोजनासाठी येत आहात ना? तूच सांग माई, अन्न पाणी कसं गोड लागेल? कसलं भोजन आणि कसलं काय? तुमचा राग स्वाभाविक आहे, पण तुम्ही सगळं श्रीनाथांवर सोडून मोकळं व्हावं असं मला वाटतं. मी जर हातावर हात धरून बसले ना तर सगळं हातातून निसटून जाईल. सगळं संपेल. देवी, प्रत्यक्ष श्रीनाथ तुमच्या सोबत असताना कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. तुला काय माहित ग? देवी, मीही मनोमन श्रीनाथांना गुरु मानलंय. माई, तू भोळी आहेस ग, तुला नाही कळणार.